राज्यात बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली असून कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात पावसानं उघडीप दिल्यानं पिकं तहानलेली आहेत, त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतायत. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासह ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर उद्या म्हणजेच बुधवारी पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यासह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील बिकानेर, उत्तर मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या केंद्रातून मध्य प्रदेशातील सिधी, त्यासोबतच झारखंडमधील रांची, पश्चिम बंगालमधील दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. उत्तर पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरातील कमी दाबाचं क्षेत्र कायम असून त्याच्याशी संबंधित चक्राकार स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.